बापरे, इतके मसाल्याचे पदार्थ असतात हे तर मला आजच माहित झालं. मिरी, लवंग आणि 2-4 अजून याच्या व्यतिरिक्त जास्त असे मसाल्याचे पदार्थ मला तर माहित नव्हते. आणि हे इतके सारे सर्व मसाल्याचे पदार्थ आपल्या जर चटणीमध्ये गेल्यानंतर त्या चटणीला काय चव येईल याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्कीच लालबागच्या मसाले गल्लीला व्हिजिट करा. इकडे सर्व पदार्थ तुम्हाला रेडी मिळतील आणि तुमच्या समोरच नीट केलेल्या मिरच्या, मसाला व्यवस्थित भाजून तिथेच तो कुठलाही जातो. स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळी प्रोसेस होईपर्यंत तिथे उभा राहून तो तुमचा मसाला तुम्ही बघू शकता. माझा मसाला जवळपास 3 किलोचा होता. याची स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस मी ऍक्च्युअली एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. जर व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा. मी मसालेवाले यांच्याकडून हा मसाला करून घेतला होता, पण ह्या पूर्ण गल्लीमध्ये वेगवेगळे मसालेवाले आहेत. तुम्हाला जे दुकान छान वाटेल तुम्ही तिकडे तो मसाला बनवून घेऊ शकता. ऍक्च्युअली डे बाय डे जरी आपण घरी आणून मिरच्या वगैरे वाळवून बाकीची सगळी प्रोसेस केली तर डंक जे कुटण्याचं आहे ते सापडणं खूप मुश्किल होऊन जातं. मग जर तुमच्या समोरच या सर्व गोष्टी तुमच्या समोर केल्या जात असतील तर काय प्रॉब्लेम आहे, इथे एकदा तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायला. या मसाल्याचा खर्च बाकीचे सगळे डिटेल्स मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत. सो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. मसाला मोठ्या बरणीमध्ये जास्त भरून ठेवायचा आणि रेग्युलर वापरासाठी जो मसाला लागणार आहे ते तुम्ही छोट्या बरणीमध्ये काढून घेऊ शकता. म्हणजे रोज रोज तुमचा खराब हात त्या मसाल्याला लागणार नाही. जवळपास 6 महिने होऊन गेलं तरी माझा मसाला आहे तसाच छान आणि उत्तम चवीचा राहिलेला आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.